शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दनाची तनाची, लाव गोडी प्रभू गायनाची, लुब्ध जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त देवाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोक निंदेस येते उधाण, मान निंदा तुती तू समान. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 4 ते 6 ही वचने. करंथीकरास पहिले पत्र 12वा अध्याय 4 ते 6 ही वचने. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे 1 करिंथ 12वा अध्याय आणि वचने 4 ते 6 या वचनापर्यंत. या ठिकाणी संत पाऊल जो आहे करंथ येथील मंडळीला देवाचे निरनिराळे कृपादान आहेत याविषयी तो सांगत आहे. तो म्हणत आहे की कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्य करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात कार्य करणारा देव एकच आहे. आणि या ठिकाणी तो सांगत असताना आम्ही पाहतो की परमेश्वर जो आहे ही सगळी कार्य जे आहे तोच एक आत्मा जो आहे तो करीतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे तो एकेकाला ती वाटून देतो. आणि मग ज्यावेळेस जशी ही मंडळी आहे पूर्वी परराष्ट्रीय होती, परंतु आता ती देवाकडे वळालेली आहे आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आपल्या पापांची क्षमा, अपराधांची क्षमा प्राप्त करून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाला वेगवेगळी कृपादानं यासाठी दिलेली आहे की त्यांनी देखील इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं, अनेक लोक जे आहेत देवाच्या राज्यामध्ये यावेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की जगभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, डिमॉनेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट आहेत, दवाखाने आहेत, स्कूल आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहेत. वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे आज जी कृपादानं प्रत्येकाला वाटून देण्यात आलेली आहे
त्या कृपादानाच्या प्रमाणे प्रत्येक जण या पृथ्वीतलावरती काम करत आहे. यामध्ये एकच हेतू आहे की जो आमचा स्वर्गातील पिता आणि जो देव आहे, जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, त्याचं गौरव व्हावं. आणि म्हणून या तिन्ही वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही बारकाईने विचार करतो तर या वचनामध्ये आम्हाला तिघांचं देखील एकच काम आढळून येतं. आणि पौल जो आहे त्रैक्याबद्दल या ठिकाणी तो आम्हाला दाखवून देत आहे. 4थ्या वचनामध्ये तो आत्म्याबद्दल बोलत आहे. 5व्या वचनामध्ये तो प्रभू एकच आहे असं बोलत आहे. आणि त्यानंतर 6व्या वचनामध्ये देव एकच आहे कार्य करणारा याविषयी तो बोलत आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक्याचं या ठिकाणी आम्हाला विश्लेषण करत आहे. तो आम्हाला सांगत आहे की प्रभू एकच आहे, आत्मा एकच आहे आणि पिता देखील एकच आहे. कार्य करणारा जो आहे तो मनुष्याकडून करून घेणारा तो देखील एकच आहे. म्हणून वेगवेगळी जरी कृपादानं देवाने आज प्रत्येकाला दिलेली आहे, परंतु त्याचा उद्देश एक आहे, त्याचं ध्येय एक आहे की संपूर्ण मानव जातीचं तारण व्हावं, उद्धार व्हावं, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं आणि त्याचं गौरव व्हावं. आणि म्हणून आम्ही आमचं कृपादान जे आहे ते ओळखून घ्यावं आणि आम्ही प्रभूच्या कार्यामध्ये तत्पर असावं. कारण प्रत्येकाला त्याने वाटून दिलेली ही सेवा आहे, दिलेलं हे काम आहे. आणि जे त्याच्या मार्गाने चालतात, जे त्याच्या वचनाचं रात्रंदिवस चिंतन आणि मनन करतात आणि जे त्याचा आदर करतात, सन्मान करतात, परमेश्वर जो आहे त्याला वेगवेगळ्या दानानं कृपादानानं भरून काढल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा उपयोग देखील करून घेतो. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया. जी कृपादानं आम्हाला त्याने दिलेली आहे त्याच्या कार्यासाठी ती आम्ही ओळखून घेऊया आणि प्रभूचं कार्य करण्यासाठी आम्ही तत्पर राहूया. या वचनाच्या द्वारे देवबाप आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय बापा, आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव करतो. वेगवेगळी कृपादानं तू आम्हाला देऊन आशीर्वादित केलंस म्हणून धन्यवाद देतो. परंतु देवबापा, तुझं ध्येय, तुझं उद्दिष्ट एक आहे हे आम्ही जाणावं, ओळखावं आणि पवित्र परमेश्वरा तुझं काम, तुझी सेवा आम्ही करावी आणि देवबापा तुला गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे देवबापा मिळावं आणि जी कृपादानं तू आम्हाला दिलेली आहे त्याचा उपयोग आमच्या जीवनाच्या द्वारे व्हावा, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू ऐक. आमेन. लोकनिंदेस येते उधाण, माननिंदा तुटी तू समान, शुद्ध राहो तुझे अंतरंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. मनुजा प्रभूचा अभंग, गा अभंग, गा अभंग, गा अभंग. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.